तर मंडळी, आज आहे रविवार आणि आज पण आमच्या त्रिशूला सुट्टी आहे, तर काय दिवसभर घरच असणार आहे घरात. तर आज मम्मीने ना सकाळच्या जेवणाला आहे ना भगरी आणि साबुदाण्याचे धिरडे बनवले होते. तर मस्त गरम गरम एका बाजूला मम्मी बनवून देत होत्या आणि एका बाजूला आम्ही दाबत होतो. आनो उठून जाय त्याच्या खुर्चीवरून त्रिशूल. माझ्या भाऊची खुर्ची त्याला आलेली ना ती बर्थडे गिफ्ट. खा बेटा, जाऊ दे बिना खुर्चीचं खा. हा ती ऐकत नाही ना, त्रास देते ना माझ्या त्रिशूल कानूला. ती नको खाऊ घालू, तू खा खा. खायला होतं एक घासणी. ऐ मार नको ना, नुसते मारता की मेकांना. अंगाला काटे मारत मारत खातो. अरे मारामारी नका करू रे. तू खाऊन पाहिजे काय. नको जबरदस्ती करू, त्याला नाही आवडत ते. उडो उडो चिवला, उडो उडो. ए मांडू नको ले. नको जाऊ वरती कानू, येईल ती बरोबर खाली. कानू कानू नको बेटा, बोख्या उडूनच राहील तिला. कशाला त्रास देतो त्या माऊला, चिवला. चल तू पडशील खाली ये, नको जाऊ दे. चिवला उडवतो. भरपूर दिवस झाले मशीनचा टप क्लीन पण केलेला नव्हता, तर आज टप क्लीनला लावून दिलं. आणि आज आहे ना कानाला बरं पण वाटत नव्हतं, म्हणजे त्रिशूला मागे सर्दी झाली होती ना, तर तिची व्यवस्थित क्लिअर झालेलीच नव्हती. तर तिची सर्दी कानाला आली आणि काना बराच जाम झालेला आहे, म्हणजे त्याला खोकला पण खूप जास्त येतोय. तर त्याला औषधं वगैरे आणले होते, ते पण दिले, पण अजून काही फरक पडत नाही. 2 डोस झाले. बघू आता आज नाही तर उद्यामध्ये परत दवाखान्यात चक्कर मारावीच लागेल त्याच्यासाठी. तर आता त्याला वाफ वगैरे पण सुरू कराव्या लागणार आहेत, कारण त्याला बरं नाही. आज पहिल्यांदा माझा भाऊ असा स्वतःहून त्याची वाफ घेतोय. कानात तर औषधं पण अजिबात पचवत नाही त्याला, पहिलेपासूनच औषधं आवडत नाही. औषध दिलं की लगेच काढून टाकतो तो. आणि त्याला सर्दी खोकला झाला ना तरी त्याच्या जेवणावर खूप जास्त परिणाम होऊन जातो. अजिबात जेवत नाही, म्हणजे एखादा चमच पण एक्स्ट्रा दिला गेला ना पूर्ण जेवणच काढून टाकतो त्याला. म्हणजे बरं नसतं ना, जेवण घालणं पण खूप मोठा टास्क आहे. तर त्याला तर रव्याची पेज बनवून आणली. आमचा चहा वगैरे झाला आणि आता स्वयंपाक करायला घेते. आता सायंकाळी मम्मींनी साबुदाणाच भिजत घातलेला होता, सकाळपासून तर साबुदाणा वडाच करायचा आहे. तर मी तयारी करून घेतली सर्व साबुदाणा वड्याची आणि रशी पण बनवून ठेवली, शेंगदाण्याची आमटी. तर आता पुढं मग मम्मीच तळणार आहेत, कारण तळण मला अजिबात करायला आवडत नाही. माझ्याकडून जास्त तेल ॲब्झॉर्ब होतं जेव्हा पण मी तळण काढते तेव्हा. तर तळण मम्मीच काढतील, मी बाकी सर्व रेडी करून ठेवून दिलं आहे. सायंकाळचं थोडं स्वतःला फ्रेश करावं म्हणून आवरायला घेतलं, कारण खूप जास्त आळस चढून जातो. दिवसभर माझा तर केस पण विंचरण होत नाही, तर आता मी आवरून घेते माझं. मीच आधी करत होती, तोंड धुतलं होतं. मी झाडझूड झाली का माझं आवरून घेते. माझं ठेवा करतो. केलं तर काही बिघडत नाही. कशाला आल्या तयारी करायची. मी चालली आता फिरायला. जाय ग बाई, घ्याव करून चालल्या लागेल. असे 2-4 डायलॉग मारल्याशिवाय तर माझं पोटच भरत नाही. जेवणाने कमेंट डायलॉग मारून मारूनच माझं पोट भरत असतं. तर असं आमचं चालूच असतं. तुमच्या भागात कसा आहे पाऊस? आमच्याकडे इतका पाऊस चालू आहे ना, असं बाहेर सुद्धा निघावं असं वाटत नाही. मला तर वाटतं 2 दिवसापासून गावात गरबा, दांडिया सर्व बंद असेल.
इकडे तेवढा खतरनाक पाऊस चालू आहे ना सकाळपासून, इकडे रॅक नदी व्हायला लागली घराच्या साईडहून. आणि मी खरं तर मेन म्हणजे या फुलांचा नजारा पाहण्यासाठी बाहेर आली होती. इतके छान फुलं उमळलेत ना, गुलाबाचे, झेंडूचे, एकदम भारी वाटतं. सायंकाळी खूप जास्त भूक लागली होती, मग मी पप्पांना मला मॅगी बनवली आणि त्यानंतर नरसिंहा पिक्चर लावून दिला. नरसिंहा ते पाय दादा बाला पाय कसं मग मला जीव लावतो, पाय पडतो. संस्कार बघा आता त्या बाळाचे फक्त. त्याचे पप्पा किती त्रास देतात तरी तो पप्पाला कधीच काही वाईट बोलत नाही बघ. पुढं थिएटरला हा पिक्चर एवढा हिट झाला होता, म्हटलं मुलांना दाखवू, मुलं पाहतील, काहीतरी शिकतील. पण माझ्या पोरांनी कमी मीच जास्त पाहून घेतला. पोरांना बिलकुल इंटरेस्ट नव्हता कशातच. म्हटलं ॲनिमेटेड बघतील, पण त्यांनी काही बघितला नाही. मी पूर्ण पिक्चर बघितला. त्यानंतर मम्मीने साबुदाणा वडा तळायला घेतला, मुलांना खाऊ पिऊ घातलं, त्यांचे औषध वगैरे दिले. त्यानंतर आता आम्ही जेवायला बसू. हे काय आलेले नाही, त्यांचं बाजूला करून ठेवून देऊ. त्यानंतर भांडे वगैरे झाले. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा. असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.